यामध्ये आहे तो क्रीडा व शालेय पोषण या एकमेकाला पूरक आहे। कारण तुमचं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल, व्यायामासोबतच तुमचं जे खानपान आहे ते सुद्धा चांगलं पाहिजे। दिवशी आपण हे साजरं करत आहोत आणि यामध्ये आता क्रीडेचं उद्दिष्ट मॅडम मी तुम्हाला आणि आपले जे पारंपरिक खेळ पहिल्यांदा होते, आता काही विद्यार्थ्यांना माहिती नसतील, परंतु आपले जे आजचे पाहुणे आहेत यांना ते खेळ माहिती आहे। त्यातला पहिला खेळ म्हटल्यानंतर विटी दांडू, त्याला धोरणामध्ये शासनाने आपल्याला दिलेलं आहे। त्याचा एक प्रयत्न म्हणून तुमच्यासाठी जे पारंपरिक आपले पहिले खेळ होते ते खेळ खेळवण्याचा प्रयत्न हा निश्चितच आपल्या शाळेमध्ये आता केला जाईल। आणि विटी दांडू काय असते, तो कसा खेळतात हे तुम्हाला सांगितलं जाईल। आता या खेळांसोबत जे आपलं शालेय पोषण हा जो विषय आहे, खेळण्यासोबतच तुमच्या शरीराला कोणत्या कॅलरीज पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय पिलं पाहिजे हे तुम्हाला सांगितल्यानंतर त्या दृष्टीने तुमची जी शारीरिक क्षमता आहे ती या ठिकाणी तयार होते आणि ही क्षमता तयार झाल्यानंतरच त्या खेळामध्ये तुम्ही नैपुण्य प्राप्त करू शकता। हा दोन्ही क्रीडा आणि शालेय पोषणाचा जो संबंध आहे तो आजच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा सप्ताह या ठिकाणी शासनाकडून या ठिकाणी साजरा केला जातो। तर इतकंच या प्रास्ताविकामध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आज आपण काही खेळ आहेत, आता बाहेर तर आपल्याला पाण्याच्या खेळता येत नाही, परंतु जे आतमधले गेम आहेत, इंडोर जे गेम आहेत, चेस असेल तर त्या चेसच्या संदर्भात काही आपण गेम या ठिकाणी खेळवणार आहोत। योगा असेल, काही विद्यार्थिनी आहेत तर योगाही आपल्याला इंडोर या ठिकाणी घेता येईल। त्याचंही एखादं सूर्यनमस्कार असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत। इतकं बोलतो आणि मला जास्त नृत्य पुष्पात आपण आपल्या विद्यालयात घडवत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण सांभाळते आणि आपले शाळा समिती सदस्य सर्वच पाहुणे म्हणून लाभलेले माझे विकृती असणारे सन्मान्य माझ्याबरोबरचे महाराष्ट्र श्री शिवाजी शिक्षण ज्यांचा प्रवाह त्यांच्याकडे त्या विचित्र मॅडम आहे, त्यामध्ये सहभागी होणारे आजच्या उपक्रमामध्ये राऊत सर आहेत, जोशी सर आहेत, सावेकर सर, पांडे सर, बोंद्रे मॅडम, तर जवळपास सर्व शिक्षकांचा सहभाग याच्यामध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे घटक आहे की ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे, शासनाने ज्यांच्याकरता उपक्रम राबवलेला आहे ते या देशाची आधारस्तंभ आहे, उद्याचे भावी नागरिक आहेत ते तुम्ही विद्यार्थी मित्र। कारण मंदिरात भक्तीशिवाय मंदिर नाही, तसंच तुमच्याशिवाय कुठलाच कार्यक्रम नाही। कारण त्याच्यासाठी करावं, त्यांनी सहकार्य द्यावं आणि तुम्ही या ठिकाणी जाती उपस्थित असतात, प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेता आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करता, तुमचं मी मनापासून अभिनंदन करते। आजच्या तिसऱ्या दिवसाचं कुंभधारे पुष्प, दोन पुष्प आपल्याला त्याच्यात गुंफायचे आहे। एक क्रीडा आहे आणि दुसरं शालेय पोषण त्याच्यामध्ये आहे। आपण अनावधानाने आपल्याला माहिती नसते बोलतच असतात मागच्या मुली, तुम्ही शिस्तप्रिय माहीत आहे, पण बोलवणं शिस्तीचा भंग करू नका। सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आपण आपल्या शरीराची प्रत्येक अवयव मूव्हमेंट करतो, हालचाल करतो, म्हणजे क्रीडेशी आपलं मन जुळलेलं आहे। आपल्या विद्यालयाचा हा सन्मान आहे। तर दरवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये विजयी होऊन विद्यार्थी यशाचा मानाचा तुरा होत असतात। पण ही स्पर्धा जिंकण्यासाठी एका दिवशी तुम्ही खेळणार विजयी झाला असं नव्हे, त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो, अभ्यास करावा लागतो। अभ्यास करावा लागते म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराला कसं वळवावं लागतं। आपल्या भारताचा इतिहास जर पाहिला ऋषीमुनीपासून त्यांनी योग, ध्यान, धारणा हे सगळं सांगितलेलं आहे। गुरुकुल होते
त्याच्यामध्ये तुमच्या व्यायामाचं महत्व सांगितलेलं आहे. कारण जेवढं तुमचं शरीर लवचिक राहील एकच शब्दात, तेवढं तुमचं स्मरण दांडगं राहील, तेवढी तुमची तत्परता राहील. त्याला आपण एकपाठी वाचन करतो की तो विद्यार्थी एक वेळ वाचताना त्याच्या लक्षात राहतो. त्याच्या मागचं जो विविधपणे विद्यार्थी मित्रांनो तर एकच आहे की तो नियमित व्यायाम करतो, नियमित अभ्यास करतो, तो प्रामाणिक आहे, तो वास्तविक आहे, त्याच्यात नियमितता आहे. आपल्याला शाळेत यायचं आहे की शाळेचे सगळेच विषय आहेत, शारीरिक शिक्षणापासून ते चित्रकलेपर्यंत, मराठीपासून तर गणितापर्यंत, विज्ञानापासून तर भूगोलापर्यंत. शाळेला ग्राउंड आहे, शाळेला प्रयोगशाळा आहे, शाळेला बंदखोलीमध्ये खेळल्या जाणारे खेळ आहे, मैदानावर खेळल्या जाणारे खेळ आहे. त्याच्या मागचा हा उद्देश आहे की या विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक सर्वांगीण दृष्ट्या त्याचा विकास व्हावा, त्याची प्रगती व्हावी.